नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आषाढी एकादशी हा उपवास सोडण्यासाठी आपला साधा बेत केलेला आहे। तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा। तर उपवास सोडण्यासाठी मी वरण, भात, शिमला मिरची, सांडग्याची भाजी, अळूच्या वड्या हे सगळं बनवलेलं आहे। तर ते व्हिडिओ मी सेपरेट तुम्हाला शिमला मिरचीचा तर सेपरेटच व्हिडिओ टाकेन, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय। आणि सांडग्याच्या भाजीचा व्हिडिओ तर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर आता हे मी कुकरला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून लावलेले आहेत। आपल्या इकडे कुकरच्या शिट्या होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे वड्यांची तयारी करूया, आळू वड्यांची। तर ही आळूची पानं घेतलेली आहेत, आपण ती आधी स्वच्छ धुवून घेऊया, कारण मी सगळं दाखवत बसले असून आता खूप मोठा व्हिडिओ झाला असता। झालेली आहेत आळूची पानं धुवून। आता याच्या शिरा कशा काढायच्या ते मी दाखवते तुम्हाला। तर हे बघू शकता, अशा पद्धतीने याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या पानांच्या मी अशा शिरा काढून घेणार आहे। झालेले आहेत शिरा काढून। आता इकडे चिंच घेतलेली आहे थोडीशी, आणि थोडासा गूळ घेते। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी हे थोडा वेळ भिजत ठेवणार आहे, म्हणजे आपला गूळ पण विरघळेल आणि चिंच पण मस्त भिजेल। तोपर्यंत इकडे वाटणाची तयारी करते। हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं। तर हिरव्या मिरच्या तिखट जास्त नाही आहेत म्हणून मी जरा जास्तच घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। तर हे मिक्सरमध्ये घालून असं जाडसर वाटून घेणार आहे मी। याचा ठेचा तयार करणार आहे, अशा पद्धतीने बघू शकता। आता एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेते 1 वाटी। हे सगळं चाळून वगैरे ठेवलेलं आहे आधीच। आता तांदळाचं पीठ माझ्याकडे नव्हतं, तर म्हटलं बघावं तरी प्रयत्न करून मी बारीक रवा थोडासा याच्यामध्ये टाकणार आहे। तर बेसनाची वाटी मोठी होती, पण रवा घेतलेला आहे ती छोटी वाटी, अर्धी वाटी मी घेतलेला आहे रवा। आता हे सगळं मिक्स करून घेते। मिक्स करून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया, हा हिरव्या मिरचीचा ठेचा आपण वाटून घेतलेला तो घालूया। थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकते, कलर छान येतो त्याने, आणि थोडीशी धना पावडर टाकते। जिरं वाटणामध्ये घेतलं होतं, पण थोडंसं वरून टाकते मी। ओवा हाताने मी असं बारीक करून घेतलेला आहे, तो टाकते। आणि तीळ हे 2 चमचे, मोठे चमचे 2 घेतलेले आहेत, तीळ टाकून घेते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। चमच्याने होत नाही व्यवस्थित, हातानेच मी असं करून घेतलेलं आहे, बघू शकता। सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये गूळ आणि चिंच भिजत घातलेलं ते पाणी मी याच्यामध्ये घालते। आणि थोडंसं आपण हिरवी मिरची वाटलेली ना, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते टाकलेलं आहे, आणि तेवढंच पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर आपण हे मिक्स करून घेऊया, सगळं कालवून घेऊया। तर हे अशा पद्धतीने त्याचं मिश्रण झालेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त असं घट्टसुद्धा नाही करायचं आहे, थोडंसं असं सैलसर ठेवायचं आहे। आता हे आपण आळूच्या पानांना लावून घेऊया। आता या पानाचा मी देठाकरचा भाग वरती केलेला आहे, आणि शेंडा त्याचा खाली केलेला आहे, आणि त्याला पीठ लावून घेते। एकूण 8 पानं आहेत, तर मी 4-4 पानांचा रोल तयार करणार आहे। तसं सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे।
लावून झालेलं आहे एका पानाला व्यवस्थित. आता हे दुसरं पान मी कसं ठेवते ते बघा. आता देठाचा भाग मी खाली केलेला आहे आणि पीठ लावून घेते, म्हणजे लेवल एकदम व्यवस्थित येते त्याची. आपल्याला फोल्ड करताना असं त्याची गुंडाळी करताना जास्त असं त्रास होत नाही, म्हणून एकदम व्यवस्थित होतं ते सगळं. तर अशा पद्धतीने मी पीठ लावून घेते पानांना. हे तिसरं पान ठेवलेलं आहे. तर व्यवस्थित सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे. आता हे चौथं पान ठेवलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि असा रोल तयार करून घ्यायचा आहे. त्याचा साईडला थोडंसं मोकळं राहतं, तिथे थोडंसं बेसन लावून घ्यायचं पीठ ते, आणि ते फोल्ड करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने मी हा दुसरा पण रोल तयार केलेला आहे. तर हे असे 4-4 पानांचे आपले 2 रोल तयार झालेले आहेत. आता इकडे हे सगळं करेपर्यंत मी पाणी पण वरती गरम करायला ठेवलेलं आहे वड्या उकडून घेण्यासाठी. त्याच्यावरती ही चाळण ठेवून घेते, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे रोल त्याच्यामध्ये ठेवून देते. 2 रोल केलेले आहेत ते व्यवस्थित ठेवून द्यायचे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं आपण हे वड्या उकडून घ्यायच्या आहेत. झालेले आहेत 15 मिनटं. गॅस बंद केलेला आहे. वड्या उकडेपर्यंत इकडे पीठसुद्धा मी मळून घेतलेलं आहे आणि चपातीची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आता डाळीला फोडणी देऊन घेते, कारण सगळं हे करत बसलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर डाळ अशी पळीने घोटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. आता वरणाला फोडणी देते. 1 पळी तेल घालते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी मस्त तडतडली की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. हिंग घालते थोडंसं, आणि मी लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे एकत्रच कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते घालते. जिरं कुटल्यामुळे वरणाला त्याचा आणखीन सुगंध छान येतो. तर हे व्यवस्थित परतून घेऊया. तर मी डाळ शिजवताना आधी थोडीशी हळद टाकलेली होती. आता फोडणीमध्ये मी थोडीशी घालणार आहे हळद. आता हे व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर आपण शिजवलेली डाळ घालायची याच्यामध्ये आणि मस्त अशी खमंग फोडणी द्यायची वरणाला. आता ही डाळ तुम्हाला कितपत घट्ट लागते, कितपत पातळ लागते, त्या अंदाजाने तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता. कलर छानच आलेला आहे वरणाला, बघू शकता. डाळ शिजवताना पण मी थोडंसं मीठ घातलेलं, आता मी थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि छान अशी एक उकळी काढायची आहे वरणाला आपल्या. तर मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता. तर वरणही तयार झालेलं आहे आपलं.
हे सगळं करेपर्यंत इकडे वड्या पण आपल्या थंड झालेल्या आहेत. ते रोल काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत. अशा वड्या कट केलेल्या आहेत. आता या तळून घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, तेल चांगलं गरम, आणि मगच त्याच्यामध्ये वड्या सोडायच्या. जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या मी सोडणार आहे याच्यामध्ये. आता हे बुडबुडे बघा कसे येत आहेत. हे बुडबुडे जरा कमी झाले ना की मगच पलटी करायच्या आहेत ह्या. बघू शकता आता बुडबुडे कमी झालेले आहेत. आपण पलटी करून घेऊया वड्या आणि दोन्ही साईडने मस्त फ्राय होतील. याचे पण बुडबुडे कमी झालेले आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने मस्त फ्राय झालेले आहेत आपल्या वड्या, बघू शकता. आणि कलरही सुंदर आलेला आहे. तर या वड्या काढून घेते मी. आणि सेम अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या पण मी तळून घेणार आहे. कदाचित उद्या किंवा परवा मी शिमला मिरचीचा व्हिडिओ अपलोड करेन, तर बघायला विसरू नका. नक्की व्हिडिओ तो पण बघा. तर मंडळी झालेल्या आहेत आपल्या वड्या तळून. तर या मंडळी जेवायला उपवास सोडायला वरण भात, श्रीखंड, चपाती, आळूवडी, शिमला मिरची आणि सांडग्याची भाजी. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.